नमस्कार मुलांनो, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र भाग 1 मध्ये आपण शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा, राज्यकर्ते आणि त्यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचं स्वरूप आणि त्याचबरोबर भौगोलिक स्थान याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र भाग 2 मध्ये वारंवार येणारं दुष्काळाचं संकट, त्याचबरोबर परचक्र, अंधश्रद्धा, कर्मकांड यांनी ग्रासलेली सामान्य जनता आणि या सामान्य जनतेला जगण्याचा नवीन मार्ग दाखवणारे संत यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. दुष्काळ हे त्या काळातील मोठं संकट असायचं. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतीत पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत, लोकांना अन्नधान्य मिळणं मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. गाव लोक सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ अशा प्रकारे रयतेला एक मोठं संकट वाटत असे. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले, घाबरले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणारा कोणीच नव्हता. अशी वर्णन या दुष्काळाबद्दल वाचायला मिळते. म्हणजे इतका हा दुष्काळ वाईट होता. कुठेही मदत लोकांना दिसत नव्हती. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणं हे एक मोठं आव्हान होतं. दुष्काळाचं संकट लोकांच्या वाट्याला होतंच. याशिवाय समाजावरती अंधश्रद्धा आणि कर्मकांड याचा देखील जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेलेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावलेली होती. एखादं संकट किंवा अडचण आली की ती देवाच्या कोपामुळेच आली अशी लोकांची धारणा होती आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा प्रयत्न न करता लोक देवावरती विश्वास ठेवून बसलेले होते. कर्मकांडाच्या आहारी गेलेले होते. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न केला असेल तर ते महाराष्ट्रातील संत मंडळींनी. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महमद अशी काही या संतांची नावं आहेत. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिवूरकर यांसारख्या स्त्रिया देखील होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचं दैवत. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत. तेथे भजन, कीर्तन, सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार केला जाई. आज देखील पंढरपुरामध्ये वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकत्र येतात. पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती तुम्ही मिळवा. वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात, वारीचे नियोजन कशा प्रकारचे असते याविषयी तुम्ही वर्गामध्ये चर्चा करा आणि या वारीविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकार देखील होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र केलं. त्यांच्यामध्ये समतेची भावना निर्माण केली. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांच्या अभंगरचना देखील प्रसिद्ध आहेत. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरु ग्रंथसाहिब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचं कार्य केलं. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली.
संत नामदेवांचं हे कार्य अविस्मरणीय असं आहे. संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची देखील रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचारधर्म त्यांनी सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा संत ज्ञानेश्वरांनी मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असून देखील त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे असे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव, त्यांची बहीण मुक्ताबाई यांच्या देखील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ भक्ती चळवळीतील एक महान संत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे असे आहे. त्यामध्ये अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. संत एकनाथांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर अशी केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र त्यांनी रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीमध्ये विशद केला आहे. संत एकनाथांच्या अभंगामध्ये जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासून आली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केलेली आहे. अशा प्रकारे सर्व जाती जमातीमधील लोकांना समानतेची वागणूक देण्याचं काम संत एकनाथांनी केलं. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक अशी आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल असा ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात. जे गरीब आहेत, दारिद्र्य आहेत अशांमध्ये देव पहा असे संत तुकाराम सांगतात. जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेतेची जाणावा. जे गरीब आहेत, दरिद्री आहेत अशा लोकांना जे मदत करतात, अशा लोकांना जे आपलेसे करतात, अशा लोकांमध्ये देव पहा, अशा लोकांमध्ये संत किंवा साधू पहा असे संत तुकाराम महाराज सांगतात. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना त्यांनी कर्जमुक्त केलं. त्यांनी समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दामध्ये टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. भक्ती करत असताना ती योग्य मार्गानेच करावी असं त्यांचं म्हणणं होतं. भक्तीच्या नावाखाली लोकांची लूट किंवा लोकांना त्रास देऊ नये असं संत तुकारामांचं मत होतं. जोडून या धन उत्तमे व्यवहारे, उदास विचारे वेच करी असं त्यांच्या या शिकवणुकीचं सार आहे. समाजातील काही कर्मठ लोकांनी संत तुकाराम करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा या कर्मठ लोकांनी संत तुकारामांच्या बाबतीत केला. त्यांच्या वाया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदत्तपणे तोंड दिलं. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. त्यामध्ये नावजी माळी, गव्हर्नर शेटवाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिवूरकर, महाजी पंत कुलकर्णी ही काही त्यातील नावं सांगता येतील. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय आणि त्यामुळेच आज संत तुकारामांचे अभंग आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळतात. संतांच्या या कार्याचा समाजावर कोणता परिणाम झाला? तर संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली
परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर संकटे, अशा वेळेला त्यांची पर्वा न करता कसं जगावं याविषयी त्यांनी लोकांना केलेला उपदेश फार मोठा आधार वाटला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. जगण्याची एक नवीन आशा निर्माण झाली. समाजामध्ये धर्माची अवनती झालेली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्तिमार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करत होते. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, या शब्दात तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितलेले आहे. तुकारामांच्या मते खरा संत तोच आहे की सर्वसामान्य जनतेची संकट ही आपली संकटे मानून सोडवण्याचा प्रयत्न करतो. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये आणले. धर्मग्रंथातील भाषा ही संस्कृत होती आणि ती सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती. अशा या संस्कृत ग्रंथांचं रूपांतर संत मंडळींनी प्राकृत भाषेमध्ये केलं, म्हणजेच लोकांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये केलं. लोकांच्या दैनंदिन व्यवहारातील भाषेमध्ये रूपांतर केलं आणि त्यामुळे लोकांना खरा धर्म समजू लागला. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका संतांनी घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपामध्ये पाहायला हवे, ही शिकवण संतांनी समाजाला दिली. या सर्व संतांची वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. तुम्ही कोणतेही काम करा, शेतीमध्ये जरी तुम्ही काम करत असाल तर त्या शेतीतील पिकांमध्ये देखील परमेश्वर आहे, असं संत सावता महाराजांचं मत आहे. त्यांचे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. रामदास स्वामी मराठवाड्यातील जामगावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. आरोग्य आपलं चांगलं ठेवा, ताकद कमवा, असं संत रामदास स्वामींनी सांगितलं. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्रातील सर्व लोक ते कोणत्याही जाती जमातीचे असू द्या, ते सर्व एक आहेत. सर्वांनी एकोप्याने राहा आणि आपला महाराष्ट्र बळकट बनवा, असं रामदास स्वामींनी संदेश दिला. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचं केंद्र होतं. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा त्यांनी प्रसार केला. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, आपले विचार सर्वसामान्य लोकांमध्ये रुजवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रवास केला. शिवपूर्व काळामध्ये आपला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश पारतंत्र्यामध्ये होता. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशा प्रकारची होती. या काळात महाराष्ट्रात आदिलशाही किंवा इतर सत्तांच्या नियंत्रणाखाली आपला महाराष्ट्र होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान अग्रभागी होते. शहाजीराजांनीच स्वराज्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये निर्माण केली आणि पुढे त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्याचीच माहिती आपण पुढील पाठामध्ये घेणार आहोत.